बोलू दे ना बोलू दे. प्रश्न असा आहे भाजप सोबतचं फिसकटलंय का? याच्यामध्ये सदिच्छा भेट होती, निवडणूक आहे असली तरी आणि सदिच्छा भेट याच्या- नसते याच्या- मामा. याच्या- काहीतरी राजकीय उत्तर नका. राजकीय उत्तर दबाव तंत्र आहे का? तुमची खेळी आहे का? भाजपवर दबाव टाकताय का तुम्ही या नाही, भेटी घेऊन? कोणावर- हा पहिला तुम्ही आले का इथे? नेमकं काय झालेलं आहे? अरे, बरं ऐका, एक मिनिट, आम्हाला सांगा ना, भाजप सोबतचं फिसकटलंय का त्यांच्या सोबतचं युतीचं ठरलंय? त्याचं उत्तर द्या. नाही, याच्यामध्ये अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही. पण आम्ही माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो आणि दादांना भेटायला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती, दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल. ग्रीन सिग्नल दिला. अजून दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही. पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतलेली. युती आहे का तुटली आता? भाजपसोबतची युती आहे का तुटली? भारतीय आहे का तुटली भाजपसोबत? एक मिनिट. अरे मला तुम्हाला एक सांगा, भाजपने किती जागा एक मिनिट. आजच्या तारखेला भाजपने तुम्हाला किती जागा किती दिल्या भाजपनं तुम्हाला? स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाही. युती मग कोणाला निरोप देते? भाजप निरोप कोणाला देते? नाही नाही अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, तरी तुम्ही म्हणता की अजून आमच्या चर्चा सुरू आहे. आता भाजप तुमच्यावर दुर्लक्ष करते का? उद्या 3 वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त. तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे आता? आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाहीये. दादांना भेटायला आलेलं आहे. दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल.